तर आम्ही निघालो होतो आज लोणावळ्याला. आम्हाला व्हिडिओसाठी छोट्या छोट्या क्लिप पाहिजे होत्या. तर आम्ही म्हटलं पटकन आवरलं, तेवढ्यामध्ये गाडी पण आली होती. गाडी आली, आम्ही निघालो लोणावळ्याला. पुढे गेल्यावर चहा पण नव्हता सकाळी घेतला, त्यासाठी चहासाठी थांबलो. माझा चहा घेऊन झाला होता, बरेच जण चहा घेत होते. तेवढ्यामध्ये मी छोटे छोटे क्लिप काढून घेतले माझे तिथं. त्यानंतर पुढे गेल्यावर एवढं सुंदर धुकं दिसत होतं ना, इतकं भारी वाटत होतं. मला तर असं वाटत होतं, गाडीवाल्या दादांना म्हणलं थोडंसं गाडी थांबवा आणि तिथं जाऊन असं नाही का गोल गोल फिरावं वगैरे. इतकं सुंदर वाटत होतं. गाडी चालवायला सुद्धा रस्ता दिसत नव्हता. पुढं गेल्यावर पण इतकं सुंदर डोंगर, हिरवा हिरवा गार दिसत होता. तिथं पण थांबलो आम्ही, तिथं पण व्हिडिओ शूट केले. माझी इच्छा असं होती की समोर डोंगर खूप सुंदर दिसायला लागले आणि आपण तिथं वर डोंगरावर जाऊयात आणि तिथं पण आपण व्हिडिओ काढूयात किंवा छोट्या क्लिप वगैरे काढून घेऊयात. पण बरेच जण म्हटले मला की आपल्याकडे एवढा वेळ नाही आहे, कारण आपण वन डे रिटर्न ट्रिप करणार आहे. त्याच्यामुळं आपण जेवढं होईल तेवढा जिथं जिथं छान पॉईंट दिसायला लागले तिथं आपण व्हिडिओ काढून घ्या. तिथं गेल्यावर ह्याची मस्ती चालू झाली, त्याचं म्हणजे खेळणं, लपाछपी वगैरे त्याची खेळण्याची चालू झाली. मग मी त्याला शेवटी शोधलं, हा इथं लपला होता. शोधून झाल्यानंतर मला म्हणत होता की मम्मी इथे हे फुलं आहेत ना फक्त लांबूनच छान दिसतात, जवळ आल्यावर काहीच नाही म्हटला. हे फक्त व्हिडिओमध्ये वगैरे छान दिसतात म्हणला, जवळ एकदम बेकार फुलं दिसतात म्हणला. काय तू उगाच घेऊन आली, माझा वेळ वायाला पण घालवली, असं तसं चाललं होतं. पण तरी पण एन्जॉय करत होता. एन्जॉय खूप छान केला त्यांनी पण. आणि माझे पण असं इथं व्हिडिओ काढण्याची खूप इच्छा होती, कारण मी रीलमध्ये बरेच बघितले होते की आणि ह्या रील पण खूप व्हायरल होत्या. मी पण इथं भरपूर म्हणजे व्हिडिओ काढून झाले. माझा कॅमेरामॅनच कंटाळला होता व्हिडिओ काढताना आणि शूट करताना. छोट्या छोट्या क्लिप काढून झाल्या, व्हिडिओ काढून झाले. मग म्हटलं ह्या दोघांना मी बऱ्याच वेळ शोधत होते. हे दोघंजण कुठं दिसतच नव्हते, कारण आम्ही वेगळ्या ठिकाणी हे वेगळ्या ठिकाणी शूट करायला थांबले होते. म्हटलं आपलं बळच बोलून म्हटलं कुठं होते एवढा उशीर. म्हटलं तुम्ही काय वेळ आहेत का, तुम्ही वेगळ्या ठिकाणी असता, आम्ही वेगळ्या ठिकाणी असतो शूटला. मला म्हटलं की तुम्ही कोण आहेत, आम्ही ओळखत नाही आहे. त्यांना म्हटलं तुम्ही घरी चला, तुम्हाला जेवायला देणार नाही, तेव्हा तुम्हाला मम्मी कोण आहे ती म्हटलं ओळखू येईल असं. त्यानंतर मला खूप भूक लागली होती. मग आम्ही हॉटेल बऱ्याच वेळा शोधलं. मग आम्हाला इथे एक छोटंसं हॉटेल भेटलं. आम्ही मॅगी खाल्ली तिथं. मॅगी खाल्ल्यानंतर माझी मॅगी खाऊन झाली होती. मग मला पाणी दिसलं म्हणून मी म्हटलं चला इथं व्हिडिओ काढूयात. इथे पण व्हिडिओ काढून झाले, शूट वगैरे करून झाले. मॅगी खाल्ल्यावर सगळ्यांना इतकी झोप आली का नाही, सगळे असे मस्त झोपून घेते. आम्ही 7च माणसं होतो, पण आम्ही 17 सीटाची गाडी केली होती. त्याच्यामुळं का आता आमची झोप पण झाली नव्हती आणि आराम पण होईल आणि खूप छान प्रकारे येऊ. आणि मी इथं बऱ्याच दिवसापासून ऐकलं होतं मेणाचे पुतळे खूप छान आहेत आणि समोर आणि इतकं सुंदर वाटत होतं ना खरंच. समोर बघून असं वाटत होतं की समोर आपल्या ते माणूस उभाच राहिला आहे का काय असं वाटत होतं. तर मेणाचे पुतळे बघून झाले. इतकं म्हणजे इथं पण खूप व्हिडिओ काढले मी. त्यानंतर आम्हाला बघायचं होतं बुशी डॅम, तिथं पण आम्ही गेलो, खूप एन्जॉय केलं. पाण्यात वगैरे भिजून झालं आमचं. आणि असं वाटत होतं फॅमिली ट्रिप म्हणलं की आपल्याला तर माहिती आहे आपण खूप एन्जॉय करतो. आणि त्यात मुलं सोबत असल्यावर आणि पाणी वगैरे तर असल्यावर मग तर मुलांचं कसं असतं तुम्हाला पण माहिती आहे. खूप एन्जॉय केला इथं मुलांनी पण. मग शेवटी आम्ही गेलो. एक संध्याकाळी सूर्य मावळताना खूप छान वाटतं असं म्हणत होते, म्हणून आम्ही तिथं बघितला. त्यानंतर मग आम्ही घरी निघालो. आजचा दिवस आमचा असा खूप छान गेला. कसा वाटतं